परंतु महाराष्ट्राच्या जनतेला वाचवण्यासाठी एका पाठोपाठ एक कारवाई सुरू आहे। प्रताप सरनाईक जे सिक्युरिटी स्कॅम मध्ये MMRDA 500 कोटीचा घोटाळा केलाय, भले काही काळ ब्रेक लागला असेल पण कारवाई होणार। 56 कोटीचा NSCL स्कॅम पैकी 216 कोटी रुपये प्रताप सरनाईक ते पार्टनर आस्था बिल्डरच्या खात्यात आले होते। त्यातनं 35 कोटी रुपयांनी प्रताप सरनाईकची वेगवेगळ्या प्रॉपर्टीज घेतल्या होत्या। त्याची टिटवाळाची 78 एकर जमीन जप्त झालेली आहे। आता 2 फ्लॅट जप्त झाले आहेत। भविष्यात प्रताप सरनाईकला पण जप्त म्हणजे अटक होऊ शकते। मी प्रताप इंदिराबाई बाबूराव सरनाईक ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम।